मित्रांनो 2 दिवसा अगोदर मंत्रिमंडळाची एक बैठक झाली आणि त्यामध्ये पोलीस भरतीला मंजुरी भेटलेली आहे। टोटल जागा आहेत 15,361। खूप मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे मित्रांनो। सर्वात जास्त जागा ज्या आहेत मुंबई शहरला आहेत। मुंबई शहरला 2459 जागा आहेत। त्यानंतर पुणे 2 नंबरला आहे, पुणे 885। त्यानंतर 3 नंबरला आहे ठाणे शहर 867। त्यानंतर मीरा भाईंदर 843 आणि त्याच्यानंतर 5व्या स्थानावर ते मुंबई लोह मार्ग 743। या 5 ठिकाणी सर्वात जास्त जागा आहेत मित्रांनो। आणि SRPF मध्ये गट क्रमांक 17, 18 आणि 19 या ठिकाणी 200 प्लस जागा आहेत SRPF साठी। याशिवाय 14 ऑगस्टला म्हणजे काल एक परिपत्रक अजून जाहीर झालेलं आहे। त्यामध्ये काही ठिकाणच्या जागा या वाढवण्यात येणार आहेत, ते तुम्हाला सांगतो। नवी मुंबईला 210 जागा वाढणार आहेत, नागपूर शहरला 235, नागपूर ग्रामीणला 192 आणि पुणे शहरला 854 जागा वाढणार आहेत मित्रांनो। टोटल आता पुण्याची संख्या किती 885, त्याच्यामध्ये 854 जागा अजून ऍड होणार आहेत। म्हणजे 2 नंबरला येईल 1739। पुणे शहरला सर्वात मोठी भरती असणार आहे मुंबई नंतर 1739 जागा असणार आहेत मित्रांनो। या टोटल जागा ऍड होणार आहेत। नवी मुंबईला आता सध्या 88 जागा आहेत, त्यामध्ये जर 210 पद ऍड झाली तर 298 मित्रांनो जागा होतील नवी मुंबईला। पण चांगल्या प्रमाणात भरती निघालेली आहे। जे पण विद्यार्थी या 1-2 भरतीमध्ये काही मार्काने हुकले असतील, 1-2 मार्काने राहिले असतील, त्यांची निवड राहिली असेल, पण मित्रांनो ही संधी तुम्ही हातातून जाऊ द्यायची नाही। आणि एक खूप महत्वाचा सल्ला देतो मित्रांनो, फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा। पहिला तुम्ही त्या जिल्ह्याचा अभ्यास करा, ज्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्या जिल्ह्याचा पहिला अभ्यास करा। त्या ठिकाणचं मेरिट किती लागलेलं, ग्राउंडचं मेरिट किती लागलेलं, टोटल मेरिट किती लागलेलं, तिथं फॉर्म किती आलते, आपल्या कास्टला किती जागा, या सर्वांचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतरच फॉर्म भरा मित्रांनो। तुमचं 50% सिलेक्शन हे तुमच्या फॉर्म भरण्यावरती डिपेंड असतं। त्यामुळे खूप मोठा पॉइंट असतो फॉर्म भरणे। त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटत असेल आपला अभ्यास किती आहे, ग्राउंड किती आहे, त्या हिशोबाने तुम्ही तुमची जागा डिसाईड करा आणि त्या ठिकाणी फॉर्म भरा। आणि काही तुम्हाला अडचण असली तर मला इंस्टाला मेसेज करा। जय महाराष्ट्र।